कसेच सगळे मस्त ना. वेलकम टू करीटेल. चला आज आपण बनवूया पावभाजी. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. पावभाजी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडती. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी टोपामध्ये आपण आधी 3 ते 3.5 पळी तेल घेऊ आणि त्यामध्ये नंतर थोडंसं बटर ॲड करू. बटर वितलायला लागलं ना तर मग कांदा ॲड करायचा. कांदा मस्त परतून घ्यायचा गुलाबी रंगावर. नंतर मग त्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकूया आणि परत थोडं परतून घेऊ. आता थोडासा कढीपत्ता घाला आणि नंतर मग त्यावर शिमला मिरची घाला. शिमला मिरची परतून घ्या. थोडी नरम झाली ना का नंतर मीठ, हळद, मिरची पावडर, पावभाजी मसाला घाला. पावभाजी मसाला जास्त करून घालायचा आहे आणि नंतर मसाला परतून घ्यायचा. परतला आणि त्याला तेल सुटलं ना तर मग टोमॅटो वाटून ॲड करा. परत सगळं चांगलं परतून घ्या. आता कुकरमध्ये वाफवलेले बटाटा, गाजर, मटर, कोबी, फ्लावर ह्यांना स्मॅश करून घ्या. थोडे वाटाणे मसाल्यात घाला. नंतर मग परतून घ्या. मसाल्यात वाटाणे परतले ना का त्यानंतर त्यामध्ये आपण वाफवलेली भाजी टाका आणि चांगली एकजीव करा. 15 ते 20 मिनिटं झाकण देऊन ठेवा, म्हणजे मसाला चांगला लागेल भाजीला. आणि बघा आपली भाजी तयार झाली. खूप मस्त बनलेली, एकदम टेस्टी. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता त्यावर थोडासा कोथिंबीर घाला आवडीप्रमाणे आणि नंतर थोडंसं बटर घाला. बटर आणि कोथिंबीर घातली ना का दिसायला पण चांगलं दिसते आणि टेस्टही फार छान येते, एकदम मस्त. पावभाजी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडते, घरातल्या लहानांपासून मोठ्यांच्या सगळ्यांच्याच. पॅनमध्ये बटर आणि थोडासा पावभाजी मसाला टाकून आपण पावही गरम करून घेऊ. चला आपली पावभाजी आणि पाव रेडी आहेत. चला तर मग या खायला. थँक्स फॉर वॉचिंग.